Hello friends, very welcome to TYBSc class, Complex Analysis subject, chapter number 2, Analytic Functions. In last lecture, we have seen analytic function, entire function and some example. In today's lecture, we are going to see a new point, harmonic function. So definition of harmonic function: a real valued function h of two variables x and y said to be harmonic in a given domain of the xy plane if throughout the domain it has continuous partial derivatives of the first and second order and satisfying a partial differential equation hxx of xy plus hyy of xy is equals to 0. म्हणजे एखाद्या फंक्शन एचला हार्मोनिक फंक्शन केव्हा म्हणायचं, ज्या वेळेस त्या फंक्शन कंटिन्युअस असेल आणि त्याचे फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ज एक्झिस्ट होत असेल आणि द डबल पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एच ॲट एक्स प्लस डबल पार्शियल डेरिव्हेटिव्ज ऑफ एच ॲट वाय ह्या दोघांचे ॲडिशन जर 0 येत असेल तर आपण त्या फंक्शनला काय म्हणणार, तर हार्मोनिक फंक्शन. ओके, तर एच हे केव्हा हार्मोनिक असेल, ज्यावेळेस एच एक्स एक्स प्लस एच वाय वाय इज इक्वल्स टू 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल एच ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस वाय इंटू साईन एक्स. ओके, हे फंक्शन हार्मोनिक आहे की नाही आपण ते चेक करू. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ई रेस टू मायनस वाय कॉस एक्स, आणि डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येईल त्याचंवालं ई रेस टू मायनस वाय साईन एक्स. आणि सिमिलरली एच वाय वाय काय येईल आपला ई रेस टू मायनस वाय साईन एक्स. आणि जर आपण एच एक्स एक्स प्लस एच वाय वाय यांची ॲडिशन केली तर आपल्याला ती काय मिळेल, 0 मिळेल. आणि एच एक्स एक्स एच वाय आणि एच वाय वाय हे काय तर कंटिन्युअस आहे, तर आपण काय म्हणणार, एच एक्स वाय इज अ हार्मोनिक फंक्शन. नेक्स्ट थेरम: if a function f of z is equals to u of xy plus iv of xy is analytic in a domain D, then its component function u and v are harmonic in D. म्हणजे जर आपलं f of z is equals to u of xy plus iv of xy हे जर ॲनालिटिक असेल इन सम डोमेन डी, तर त्या डोमेन डी मध्ये त्या फंक्शनचे कंपोनंट्स u आणि v हे काय असतात, तर हार्मोनिक असतात. सो प्रूफ: let f of z is equals to u of xy plus iv of xy is analytic in D. आपल्याला काय दाखवायचं आहे, कंपोनंट u अँड v आर हार्मोनिक. आणि u आणि v हार्मोनिक केव्हा असेल, ज्यावेळेस u एक्स एक्स प्लस u वाय वाय इज इक्वल्स टू 0 असेल आणि v एक्स एक्स प्लस v वाय वाय इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस. आता आपल्याला माहिती आहे एफ ऑफ झेड ॲनालिटिक आहे म्हणून तो काय करेल, सी आर इक्वेशन सॅटिस्फाय करेल. सी आर इक्वेशन सॅटिस्फाय केल्यावर आपल्याला काय मिळेल, यू एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय अँड यू वाय इज इक्वल्स टू मायनस व्ही एक्स. आता आपण काय करणार, याला क्वालिटी ॲज इक्वेशन नंबर 1 आणि ह्या इक्वेशन नंबर 1ला आपण परत डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आपल्याला काय मिळेल, यू एक्स एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय एक्स आणि यू वाय एक्स इज इक्वल्स टू मायनस व्ही एक्स एक्स. डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट. आता परत इक्वेशन 1ला आपण काय करणार, विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करणार. आपल्याला मिळेल यू एक्स वाय इज इक्वल्स टू व्ही वाय वाय आणि यू वाय वाय इज इक्वल्स टू मायनस व्ही एक्स वाय. सिन्स एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक विच इम्प्लाइज फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज आर कंटिन्युअस, therefore u x y is equals to u y x and u x y is equals to v y x. ओके, आपल्याला माहिती आहे जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट झाले तर ते काय कोणत्याही ऑर्डरने जर घेतले तर ते काय असतात, सेम असतात कंटिन्युअस असल्यामुळे. त्यानंतर आपल्याला काय मिळेल, यू एक्स एक्स प्लस व्ही वाय वाय काय मिळेल, 0 मिळेल आणि व्ही एक्स एक्स प्लस व्ही वाय वाय पण काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. त्यावरून आपण काय म्हणणार, यू आणि व्ही आर harmonic. So we prove that if a function f of z is equals to u of xy plus iv of xy is analytic in a domain D, then its component function u and v are harmonic in D. Next definition: harmonic conjugate. Suppose u and v are real valued function which are harmonic in a domain D
and their first order partial derivative satisfies the CR equation throughout domain D, then V is said to be harmonic conjugate of U. ओके, जर U आणि V हे रियल व्हॅल्यूड फंक्शन असतील आणि ते काय असतील, हार्मोनिक असतील आणि CR इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर आपण काय म्हणणार, V इज अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ U. नेक्स्ट थेरम, a function f of z is equals to u of xy plus I v of xy is analytic in a domain D if and only v is a harmonic conjugate of u. म्हणजे f of z ला आपण ॲनालिटिक केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळेस v इज हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u असेल त्यावेळेस, आणि जर v हा हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u असेल तर आपण काय म्हणणार, f of z इज अ ॲनालिटिक इन अ डोमेन D. ओके, त्याचं प्रूफ आहे ते बघून घ्या. आपण एक्झाम्पल बघू. फर्स्ट, इफ u of xy is equals to 2x minus x cube plus 3xy square, show that u is a harmonic and hence find harmonic conjugate of u. आपल्याला काय दाखवायचं आहे, u दिलेला आहे तो हार्मोनिक दाखवायचा आहे आणि त्याचा हार्मोनिक कॉन्जुगेट म्हणजेच v आपल्याला फाइंड करायचं आहे. सो गिवन ux y इज इक्वल्स टू 2x मायनस एक्स क्यूब प्लस 3xy स्क्वेअर. सो त्यावरून ux काय मिळेल आपल्याला, 2 मायनस 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. ux काय मिळेल, मायनस 6x आणि uyy काय मिळेल, 6x. आता ux प्लस uyy काय येईल, मायनस 6x प्लस 6x इज इक्वल्स टू 0 विच इम्प्लाइज u इज अ हार्मोनिक. आता आपण काय अज्युम करू, v इज अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u. आपण v ला काय अज्युम केलं तर u चा हार्मोनिक कॉन्जुगेट, अँड बाय डेफिनेशन ऑफ कॉन्जुगेट, हार्मोनिक कॉन्जुगेट, v ला आपण u चा हार्मोनिक कॉन्जुगेट केव्हा म्हणू, ज्यावेळेस तो CR इक्वेशन सॅटिस्फाय करेल त्यावेळेस. ओके, ज्यावेळेस u आणि v काय करेल, CR इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि ते ॲनालिटिक असेल त्यावेळेस. मग आता बाय CR इक्वेशन वी हॅव ux इज इक्वल्स टू vy अँड uy इज इक्वल्स टू मायनस vx. सो आपण पहिलं इक्वेशन कन्सिडर केलं, ux इज इक्वल्स टू vy. आता ux आपल्याकडे आहे, ux काय आहे, 2 मायनस 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. ओके, आणि ux इज इक्वल्स टू vy आहे, त्याच्यामुळे आपल्याला vy काय मिळेल, 2 मायनस 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. नाव टेकिंग इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x कॉन्स्टंट वी गेट काय मिळेल, मग आपल्याला जर दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेतलं तर v ऑफ xy इज इक्वल्स टू 2y मायनस 3x स्क्वेअर प्लस y क्यूब प्लस 5 ऑफ x. आता 5 ऑफ x काय घेतला आपण, हा कॉन्स्टंट घेतला. ओके, एक्सला कॉन्स्टंट मानलेलं आहे, आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c घेतो, पण आपण काय घेतलं, एक्सला पण कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. मग तो जो c असेल तो आपला सम फंक्शन ऑफ x असेल आणि त्यालाच आपण काय म्हटलं, 5 ऑफ x. सो कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 1. नाउ फ्रॉम इक्वेशन सेकंड वी हॅव uy इज इक्वल्स टू मायनस vx. आता uy काय आपल्याकडं, uy आपल्याकडं आहे 6xy. ओके, आणि मायनस ऑफ vx काय येईल आपला, आता आपला v ऑफ xy आलेला आहे, त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर आपल्याला काय मिळेल, मायनस 6y प्लस 5 डॅश ऑफ x मिळेल. आणि याच्यावरूनच आपल्याला काय मिळेल, मग ते इक्वेशन सॅटिस्फाय जर केलं तर आपल्याला काय मिळेल, 5 डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 0 विच इम्प्लाइज 5 ऑफ x इज इक्वल्स टू c. बाय वन थेरम वी नो दॅट इफ f डॅश ऑफ z इज इक्वल्स टू 0 देन f ऑफ z इज अ कॉन्स्टंट फंक्शन. देअरफॉर आता 5 ऑफ x ची व्हॅल्यू आपण पुट केलं, आपल्याला काय मिळेल, v ऑफ xy इज इक्वल्स टू 2y मायनस 3x square y plus y cube plus c, where c is any constant. Therefore conjugate of u is 2y minus 3x square y plus y cube plus c. Therefore f of z काय येईल आपला, u of xy plus I v of xy. आता सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, u of xy दिलेला आहे y cube minus 3x square y. क्वेश्चन इज सेम ॲज इन 1. सो गिवन u of xy इज इक्वल्स टू y cube minus 3x square y. त्यावरून आपल्याला ux काय मिळेल, मायनस 6y आणि uyy काय मिळेल आपल्याला, 6y. सो ॲडिंग ux प्लस uyy वी गेट 0 विच इम्प्लाइज u इज हार्मोनिक. आता आपण परत काय अजून केलं, v इज अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u ऑफ xy.
त्यावरून काय मिळेल आपल्याला, सी आर इक्वेशन तो सॅटिस्फाय करेल. अँड बाय सी आर इक्वेशन्स वी हॅव यू एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय अँड यू वाय इज इक्वल्स टू मायनस व्ही एक्स. So by considering first equation we get Vy is equals to minus 6xy. दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर आपल्याला काय मिळेल, v इज इक्वल्स टू मायनस 3xy² प्लस 5x वेअर x इज अ कॉन्स्टंट. बाय सेकंड इक्वेशन वी हॅव vx इज इक्वल्स टू मायनस uy. आता v आपल्याला का आपण फाइंड केलेला आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू x तर काय मिळेल आपल्याला, मायनस 3y² प्लस 5' इज इक्वल्स टू 3x² मायनस 3y² विच इम्प्लाइज 5' इज इक्वल्स टू 3x². ओके, आणि 3x² ही कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर x³ त्यावरून आपल्याला 5 काय मिळेल तर x³ मिळेल. देअरफॉर व्ही ऑफ एक्स वाय काय मिळेल, आता आपण व्ही ऑफ एक्स 5च्या जागी व्ही ऑफ x³ व्हॅल्यू पुट केल्यानंतर मायनस 3xy² प्लस x³. देअरफॉर कॅन्जुगेट ऑफ u इज इक्वल्स टू मायनस 3xy² प्लस x³. ओके, आणि व्ही पण काय असतो आपला हार्मोनिक असतो, ते खाली फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट रिमार्क इज क्वेश्चन नंबर 3, u of xy is equals to 2x in bracket 1 minus y. Question is same as question 1. This is for homework. So remark, if v is a harmonic conjugate of u in some domain, then it is not general to true that u is a harmonic conjugate of v. जर v हा जर हार्मोनिक कॉन्जुगेट असेल u चा, तर असं नाही की u हा हार्मोनिक कॉन्जुगेट असेल v चा. फॉर एक्झाम्पल u ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू x² मायनस y² आणि v ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू 2xy. आता तुम्ही हे काय करू शकता, इझिली दाखवू शकता की हे u आणि v हार्मोनिक आहे आणि ते सी आर इक्वेशन सॅटिस्फाय करतात. ओके, त्यावरून आपण काय म्हणू शकतो, v इज अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u बट u इज नॉट अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ u. आपण जर असं अज्युम केलं की u इज अ हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ v तर आपल्याला काय मिळेल, सी आर इक्वेशन्स आर नॉट सॅटिस्फाईड मिळेल. त्यावरून आपण काय म्हणू शकतो, दिस रिमार्क इज ट्रू. नेक्स्ट इज अ examples of second chapter. Okay, so in this way we have finished our chapter number 2. In next lecture we will start our chapter number 3. Thank you.